आज आपण बनवली होती शिमला मिरची. तर शिमला मिरची ही भरपूर प्रकारे आपण बनवू शकतो. सुक्की बनवू शकतो, छोटी-छोटी कट करून बनवू शकतो. आज मी भरीव केली होती. म्हणजे जसं आपण वांग्याची भाजी करतो तशी बनवली होती. त्याच्यासाठी आपण एक बाउल घेतला. त्याच्यामध्ये घ्यायचे शेंगदाण्याचं कूट, जेवढं तुम्हाला माप पाहिजे तेवढं. त्याच्यामध्ये थोडंसं आपण घालायचे लाल तिखट, थोडीशी मीठ टाकायचं आहे, थोडासा काळा मसाला घालायचा आहे आणि थोडासा कांदा मसाला घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची. ते छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं लसूण घेतलेलं आहे कुटून आपण, ते छान मिक्स करायचं आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं. जास्त पातळ नाही, घट्टच करायचे आपल्याला, ते भरायचे आपल्याला शिमला मिरचीमध्ये. छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर मग शिमला मिरची घ्यायची आपल्याला. शिमला मिरचीचे देठ वगैरे काढून घ्यायचे सगळे आणि ठेवले तरी चालतं, नाही ठेवले तरी चालतं, पण मी काढून घेत आहे, जसं तुम्ही खाता तसं. आणि त्याला असं वरून कट करायचे. तुम्ही त्याची 4 फोडी केल्या तरी चालतं आणि जसं आपण वांगे कट करतो तसे वांगे कट केल्यासारखं पण केलं तरी चालतं. आपल्याला त्याच्यात मसाला भरता येईल असं कट करायचं. तर मी हे असं ट्राय केलेलं आहे. दिसायला छान दिसतं आणि भरायला पण सोपं जातं. मग हे असं सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं. त्याच्यातलं बी वगैरे काढून घ्यायचं मधलं. छान बी वगैरे काढून झालं की मग जे आपण केलेलं आहे शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून, ते सगळं एक एक करून सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं. असं असं भरल्याच्या नंतर छान दिसतं. तेलामध्ये फ्राय करून पण बनवू शकता आणि असं पण बनवू शकता. मी थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवणार आहे. कढई ठेवलेली आहे तापायला. त्याच्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचे. तेल तुम्ही जसं तेल खाता तसं कमी जास्त तुमच्या आकाराने घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी, थोडेसे जिरे टाकायचे आणि 2 कट करून घेतलेले कांदे आहेत. कांदे कट करून घेतलेले कांदे पण टाकून घ्यायचे. कांदे छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा. नंतर मग आपण त्याला परतल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता वगैरे ॲड करू शकता. कढीपत्ता वगैरे चांगला फ्राय करून घ्यायचा. कढीपत्ता टाकल्यावर छान भाजीचा वास पण येतो आणि भाजी दिसायला पण छान दिसते. मग आपण जी शिमला मिरची भरून घेतलेली आहे, ती शिमला मिरची त्याच्यात एक एक करून सगळी परतून घ्यायची, छान तेलामध्ये फ्राय करायचं आणि जो आपण मसाला ठेवलेला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही अशी पण बनवू शकता आणि थोडंसं पाणी ॲड करून पण बनवू शकता. मी थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवणार आहे म्हणून मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. आता ते पाणी आटून द्यायचं आहे आपल्याला, सगळं झाकून ठेवायचं. आता हे पाणी सगळं आटलेलं आहे. एवढीच घट्ट ठेवणार आहे मी भाजी, जास्त घट्ट नाही करणार आहे. आपली भाजी बनवून रेडी आहे. आता त्याच्यावर तुम्ही थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकायची आणि मग आपली भाजी खायला तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा. आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. धन्यवाद सगळ्यांना.